खूप दिवस झाले मी रोज व्हिडिओ अपलोड करत आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा ताण तर खूपच आहे. मी कोणत्याच गोष्टीकडे बरोबर लक्ष देऊ शकत नाही. एकदम मुलाकडे थोडंफार दुर्लक्ष होते आणि कामातल्या गडबडीत कामात पण खूप सारी गडबड होते. पण व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही. मग मी काय करू? असं वाटते की कधी-कधी व्हिडिओज बनवू नये, सोडून द्यावं. पण मी का सोडू? हा पण प्रश्न येतो. कारण मी हे तर आपली आवड म्हणून करत आहे. तर मी काय करू आणि काय करायला पाहिजे हे नक्कीच तुम्हाला सांगेल. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. तर चला करूया स्टार्ट. तर हॅलो, हाय, नमस्कार. मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंट करून सांगा आणि हो, हसत राहा, खेळत राहा, नवनवीन व्लॉग नेहमी बघत राहा. तर अदू स्कूलमधून आला आहे आणि अदूला गिफ्ट मिळालं आहे, तर त्याचीच खुशी आहे. वाजले रात्रीचे 12. मी एक व्हिडिओ एडिट केला आहे, तेव्हा तुम्हाला आवाज नाही येत आहे. मी बंद करते फिशपॉट. हां, तर आत्ता वाजले रात्रीचे 12. सगळे लोक झोपले आमच्या घरचे. बघू शकता सगळे लाईट बंद होऊन आहे. आणि सगळं आहे. आता वाजले रात्रीचे 12. तर मी आता माझा एक व्हिडिओ एडिट करायचा. तर मला रोज नेहमी हाच टाईम होतो. व्हिडिओ एडिटिंग करून ठेवते किंवा काही ना काही आपलं करून ठेवते. तर मी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आणि थंबनेल बनवला. आता थंबनेल मी थोडासाच बनवून ठेवला, त्यात थोडासा किचकट होता. तर म्हटलं पुन्हा उशीर होऊन जाईल. तर रात्रीचे 12 वाजले. आता माझ्या डोळ्यावर पण झोप येत आहे. लाईव्ह पण घेतला आहे मी आणि मला आठवण आलं की आईने भाजी खुडून ठेवली होती आणि माझ्या मुलांची उद्या स्कूल आहे. तर ते पण लाईव्ह घेण्याच्या नादामध्ये विसरून गेली. तर आता मी ते भाजी धुवून ठेवते, म्हणजे आजचं पूर्ण पाणी निघून जाईल आणि मग उद्या छान भाजी होईल. कारण सकाळी मला पुन्हा 6 वाजता सुटायचं आहे आणि त्यांना भाजीपोळी तरी करून द्यावंच लागेल, कारण उद्या पूर्ण दिवस शाळा आहे. झाल्या आजपर्यंत 4 दिवस सुट्ट्या झाल्या त्यांच्या. आता उद्या रेग्युलर पासून शाळा आहे, तर त्यांच्यासाठी मी आता भाजी आईने खुडून ठेवली, ते धुवून ठेवते आणि मग उद्या त्यांना टिफिनमध्ये तीच भाजी द्यायला होते. तर बघू शकता किती आवड म्हणता म्हणता खूप काम करावं लागतं, पण काही हरकत नाही. सगळेजण माझ्या घरचे आता झोपले आहे. तर चला मी भाजी धुवून घेते तुमच्यासोबतच. तर इथं धुत आहे मी भाजी. आईने खुडून ठेवली होती, तर म्हटलं चला धुवून घेते. त्याला मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेईल आणि त्यानंतर त्याला छान टोपलीमध्ये काढून ठेवू. रात्रभर त्याचं पूर्ण पाणी निघून जाईल. तर ही भाजी आपल्या शेतातलीच आहे. तुम्ही जर माझ्या शेतातला व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आम्ही शेतामध्ये सगळाच भाजीपाला लावतो. मेथीची भाजी, चवळीची भाजी, मुळा. तुम्हाला साईडला मुळा जो दिसत आहे तो शेतातलाच आहे. तो खूप लांब आहे आणि त्याचा पण मी काल गेले होते शेतात, पण मुळा काढायची काही आठवण राहिलीच नाही आणि मी गडबडीत निघून आले. तर नेक्स्ट टाईम कधी शेतामध्ये गेली तर तुम्हाला आमच्या शेतातला सगळा भाजीपाला दाखवेलच. मला शेतामध्ये जायला आवडते, पण आता ऊन पण वाढलं. घरचे लोक म्हणतात की उन्हामध्ये जास्त काम तर करतोच, पण आता इतकं ऊन वाढलं की आता मजूर वर्ग पण आता फ्रीच आहे, त्यांना पण ते पण शेतामध्ये येते. तर आई म्हणल्या की बाई आता तुम्ही येऊ नका वावरात, कारण तुम्हाला तर माहीत आहे एवढं ऊन वाढलं आहे. कधी आपण जास्त काम करायला गेलो तर तब्येतीवर इफेक्ट येतो. मग आई म्हणाले की तुम्ही आता घरीच राहत जा. जेव्हा कधी जर जास्त काम राहिलं तर तुम्हाला मी नेत जाईल. तर इथं धुत आहे मी. चांगले 2 पाण्याने धुवून घेईल. त्यानंतर त्याला रात्रभर पाणी निघून जाईल. मग छान भाजी खुली झाल्यानंतर त्याची भाजी छान होऊन जाईल, म्हणून इथं भाजी धुवून ठेवत आहे. तर रात्रीच करून ठेवलं तर मग उद्या स्कूल आहे म्हणून मी रात्रीच भरपूर कामं करून ठेवते. उद्या मग आपल्याला जास्त घाई होणार नाही म्हणून मी रात्रीच कामं करून ठेवते. तर मला भाजी धुवून ठेवायला मग 12:30 वाजून गेले. कारण मी सगळ्या गोष्टी रात्रीच करून ठेवते. तर करता करता मला 12:30 वाजले आणि झोपायला 1च वाजले आणि उद्या सकाळी मला पुन्हा 6 वाजता उठायचंच होतं. तर इथं उठले मी. दुसरा दिवस निघाला. तुम्ही पाहू शकता हा शूट मॉर्निंग टू नाईट टू मॉर्निंग होता. तर चला इथं सकाळचे 6 वाजले आहे. तर मी उठले आणि बाहेर आले. तर सकाळी आता दिवस पण मोठा झाला आहे. तर दिवस पण मोठा बघू शकता. माझे डोळे पण सुजले आहे इथं, कारण सुजणारच ना. तर कारण खूप लोड घेतला आहे मी कामाचा, असंच मला वाटतं कधी-कधी. व्लॉग करता करता कधी-कधी आपण इतकं त्याच्यामध्ये रमून जातो, इतकं त्याच्याकडे एवढं आपण त्याच्यात झोकून देतो स्वतःला, की स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की आपल्या जे काही व्हिडिओ बनवतो त्याला व्ह्यूजच येत नाही किंवा जे काही आपण काम करतो त्याचं काहीच घडत नाही. असं वाटलं तर माणसाचं मन कुठंतरी खूप निराश
होऊन जातं. तसं माझ्यासोबत पण होतं आहे. कारण मी खूपच व्लॉग करून स्वतःकडे दुर्लक्ष केलं आहे. कोणत्याच गोष्टी व्यवस्थित होत नाही. खरंच नाही होत. कारण सकाळपासून हे शूट घ्यायचं आहे, ते शूट घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं करता पूर्ण दिवस निघून जातो. कधी-कधी घरच्या पण कामं एवढी निघून जाते, की सगळ्याच गोष्टी मागं-पुढं होऊन जातं आणि नवीन-नवीन असल्यामुळे आपल्याला तेवढं काही माहीत पण नाही राहत. आपण कोणती गोष्ट नवीन-नवीन शिकतो, तर खूप आपल्याला मोठं प्रेशरच येतं. मला पण मधा-मधात प्रेशर आलं होतं. कारण एडिटिंग व्यवस्थित करा, कारण भरपूर आता स्पर्धा वाढली आहे आणि आपण खूप लेट केलं आहे. कारण मी आज 2 वर्षाच्या पहिलंच केलं असतं, तर थोडं कुठेतरी जमलं असतं. कारण आता इतकी स्पर्धा वाढली आहे, की भरपूर क्रिएटर्स या सोशल मीडियावर आले आहे. Instagram म्हणा, Facebook म्हणा, YouTube म्हणा आणि YouTubeचं तर आता थोडंसं लेटच झालं आहे, असं सगळेच जण म्हणतात. पण काही हरकत नाही. मी तर आपल्या आवड म्हणून सुरुवात केली होती आणि आणि बघू आता काय होते आणि काय नाही. तर नाही तर आपले स्वतःचा पिक्चर स्वतः डायरेक्ट केल्यासारखं होईल असं मी स्वतःला समजवत जाते. कारण मी जेव्हा कधी आपला व्लॉग बघते, तेव्हा मला माझा व्लॉग मला खूप आवडतो. कारण मी बघते माझा व्लॉग आणि असं वाटते की आपण स्वतःलाच इथे जिवंत ठेवत आहे. कारण रोज रेग्युलर आपण स्वतःचा व्हिडिओ कशाला घ्यायला जातो, तर सगळ्या गोष्टी डिलीट होऊन जाईल, पण ह्या गोष्टी डिलीट होत नाही. म्हणूनच मला असं वाटते की आपण आपण स्वतःलाच आपण जिवंत ठेवतो. याच एका याने मी नेहमी व्लॉग बनवते आणि अपलोड करते. तर तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. पण मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे, कारण याच्यामध्ये पण स्कोप आहे, पण व्हायला खूप वेळ लागतो. कारण याची आता स्पीड स्लो झाली आहे. कारण पहिले सुरुवातीला तेवढं कोणाला नॉलेज नव्हतं, तेवढी स्पर्धा नव्हती, तर भरपूर लोकं यामध्ये येत नव्हते. पण आता प्रत्येक घरामध्ये क्रिएटर्स आले आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आले आहे. तर Instagramवर व्हिडिओ बनवते. भरपूर सारे न्यू जनरेशन आहे ते त्यावर स्क्रोल करत राहतात. त्यांनी यूट्यूबचं काही त्यांना तेवढं देणं-घेणं नसते आणि Facebookवर पण व्हिडिओ असते. प्रत्येक गोष्टीत आता व्हिडिओ आहे आणि इतक्यात क्वालिटीचे व्हिडिओ पाहिजे. असे बेकार म्हणजे काही आपण व्हिडिओ बनवला, टाकून दिला, हे जमत नाही. क्वालिटी पाहिजे, कंटेंट व्यवस्थित पाहिजे, भरपूर गोष्टी आहे, एडिटिंग व्यवस्थित पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपला कधी कोणाला व्हिडिओ आवडला तरच ते आपला व्हिडिओ रेग्युलर पाहतो. नाहीतर ते आपले व्हिडिओ बघत नाही, हे नक्की आहे. तर आपल्याला माहीत नाही राहत का आपण कोणता व्हिडिओ चांगला बनवला आणि कोणता व्हिडिओ खराब बनवला. आपण सगळे व्हिडिओ हे मेहनतीनेच बनवतो. कारण असं चांगला आणि वाईट असा कोणताच नाही. प्रत्येक व्हिडिओला शूट करण्यापासून तर एडिटिंग करण्यापर्यंत त्याला एडिट करायला वेळ लागतो, शूट करायला वेळ लागतो आणि त्यानंतर एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. अपलोड कधी-कधी नेटवर्क काम करत नाही. सकाळी 8ला लावलं तर 12 वाजून जातं डाउनलोड व्हायला. कधी-कधी खूप जीबीचे व्हिडिओ राहते, त्याला तेवढं कधी-कधी मोबाईलमध्ये स्पेस पण नाही राहत. करावं लागतं. काही-काही गोष्टी डिलीट करावं लागतं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कुठेतरी तो व्हिडिओ आपला अपलोड होतो. त्यानंतर व्ह्यूज येत नाही. माणसाचं मन खूपच मोटिवेट होऊन जातं. पण मी डिमोटिवेट होणार नाही. कारण मला बघू आता मी पण दुसऱ्याचे व्हिडिओ बघत होती. मला खरंच एका ताईचा मी व्हिडिओ बघत होते. त्या ताईची लाईफ माझ्याच लाईफसारखी होती. त्या ताईचं मी नाव सांगणार. मी खूपदा त्यांचं नाव घेतलं या व्हिडिओमध्ये. तर त्या ताईचे मी व्हिडिओ बघायची आणि मी हरपून जायची ते व्हिडिओ पाहून. तर मला वाटते की मला पण 50 नाही 20 तरी कोणीतरी 20 लोकं तरी बघत असतील, तर माझा व्हिडिओ पाहून त्यांना चांगलं वाटत असेल तर चांगला आहे, म्हणून मी व्हिडिओ करत असते. सध्या व्ह्यूज नाही आले तरी नंतर येतीलच, नाही आले तरी चालते, काही हरकत नाही. पण तुम्हाला मी डिमोटिवेट करत नाही. तुम्ही पण रेग्युलर व्हिडिओ बनवा आणि स्वतः जिवंत ठेवा. कारण आता स्पर्धा खूप वाढली आहे आणि स्पर्धेचं जग आहे, कोणीच मागं नाही आहे. सगळ्यांना समोर जायचं आहे. तर मला पण समोर जायचं आहे. पण मी यातून खूप शिकले, असं नाही की मी काहीच नाही शिकले, भरपूर गोष्टी शिकल्या आहे यामधून. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. टाटा बाय.